नमस्कार, आपलं एनएस नक्षत्र या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवारची प्रदोष व्रत कथा ऐकली, तर या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारची प्रदोष व्रत कथा ऐकणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। गुरुप्रदोष व्रताच्या आख्यायिकेनुसार एका इंद्र आणि वृत्रासुराच्या सैन्यात भयंकर युद्ध झाले, ज्यामध्ये देवतांनी असुर सैन्याचा पराभव केला होता। आपल्या सैन्याचा पराभव पाहून वृत्रासुराला खूप राग आला आणि तो स्वतः युद्धभूमीवर आला। त्याने राक्षसी ब्रह्माने राक्षसी रूप धारण केले, त्यामुळे सर्व देव घाबरले आणि गुरुदेव बृहस्पतीला पोहोचले। बृहस्पती महाराज म्हणाले, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना वृत्रासुराचा खरा परिचय जाणून घ्या। वृत्रासुर हा अत्यंत तपस्वी आणि समर्पी आहे। त्यांनी गंधमादन पर्वतावर कठोर तपस्या करून भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त केला। पूर्वीच्या काळी तो चित्ररथ नावाचा राजा होता। एकदा ते कैलास पर्वतावर गेले। शिवजीच्या डाव्या भागात माता पार्वती बसलेली पाहून ते उपहाराने म्हणाले, हे भगवान, भ्रमात अडकून आपण स्त्रियांच्या प्रभावाखाली राहतो, पण देवलोकात अशी स्त्री सभेत मिठी मारून बसलेली मी आजवर पाहिली नाही। राजा चित्ररथाचे असे शब्द ऐकून शिवशंकर हसले आणि म्हणाले, हे राजा, माझा व्यावहारिक दृष्टिकोन वेगळा आहे। मी मरण देणारा कलकुट्ट महाविषयी घेतला आहे, तरीही तू माझी चेष्टा करतोयस। पण चित्ररथाचे असे शब्द ऐकून माता पार्वतीला राग आला आणि म्हणाली, अरे दुष्ट, देवाच्या सर्वव्यापी देवी महादेवाची आणि माझी तू विटंबना केली आहेस। मी तुला असा धडा शिकवीन की तू अशी कोणाची चेष्टा करण्याची हिंमत करणार नाहीस। आता तू राक्षसाचे रूप धारण करून खाली पडशील, असा माझा श्राप आहे तुला। माता पार्वतीच्या श्रापामुळे चित्ररथाला राक्षसाची योनी मिळाली आणि त्वष्ट नावाच्या ऋषीपासून जन्म घेऊन तो वृत्रासुर झाला। गुरुदेव बृहस्पती म्हणाले, वृत्रासुराला लहानपणापासून शिवभक्त आहे, म्हणून हे इंद्रा, गुरुप्रदोषासाठी व्रत करून भगवान शंकरांना प्रसन्न करा, तुम्हाला तुमच्या त्रासापासून आराम मिळेल। देवराजांनी गुरुदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि खऱ्या मानाने बृहस्पती प्रदोष व्रत केले। गुरुप्रदोष व्रताच्या प्रतापाने इंद्राने वृत्रासुराला विजय मिळवला आणि देवलोकात पुन्हा शांततेचे राज्य आले। अशी ही गुरुप्रदोषाची व्रतकथा। आपल्याला व्रतकथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।